सर ऐका बरं, सर काय करताय तुम्ही? थांबा ना, मला तू माझं ऐक. तू इथे बस, मी सगळं आवरून घे. अहो पण तुम्ही असं काम कराल आणि मी बसून राहू, कसं बरं दिसतं ते? मला नाही पटत आहे बाबा. आणि तू का हट्ट करतेस? तुझ्या हाताला लागलंय ना, एका हाताने कसं करणार आहेस तू? अहो एक हात कुठे आहे? दुसरा हात आहे की सोबतीला? दुसरा हात? अहो सर, नवरा बायको म्हणजे एकमेकांचे दोन हातच असतात ना. आता लग्नाच्या वेळी कसं नवरदेवाचा एक हात आणि त्यावर नवरीचा एक हात ठेवून शपथ घ्यायला लावतात की आपण आयुष्यभर संसार करू. मग तसंच आहे ते. आता आपण दोघांनी मिळून मदतीचा एक एक हात पुढे करायचा आणि हा संसाराचा गाडा ढकलायचा. आपण दोघांनी मिळून स्वयंपाक केला ना, तसंच आता आपण दोघांनी मिळून भांडी घासूया. नाही, तू मला कितीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलास ना, तरी मी तुझं काही ऐकणार नाहीये. सर तुम्ही का नाही ऐकणार बरं? असं कसं नाही ऐकणार? आपण काही नवरा बायको नाही होत का? हा, द्या ना आता माझ्या प्रश्नाचं उत्तर, बोला. सर मान्य माझ्या हाताला लागले, पण तुम्ही पण हे काम थोडी रोज करता. सवय आहे का तुम्हाला या कामाची? नाही. म्हणजे तुम्हाला या कामाचा अनुभव नाहीये, बरोबर ना? नाहीये, पण हळूहळू येईल ना एक्सपिरियन्स. मग मी कुठे नाही म्हणते, हळूहळू शिका की तुम्ही सगळी कामं. पण असं एकदम सगळं करायला कशाला जाताय? आता फॅक्टरीमध्ये जर एखादं नवीन मशीन आलं तर तुम्ही आधी आम्हाला शिकवायचात ना, मग आम्ही हळूहळू त्याच्यावरती काम करून मग शिकायचो, हो की नाही? मग तुम्ही पण तसंच करा. बरं, ठीक आहे, चला ये बस इथे. माझ्या इंद्राला हे काय करावं लागतंय? भांडी घासतोय तो, मला हे बघवत नाहीये. पण काय करू मी? त्याला आता अडवूही शकत नाही. अहो सर, काय काय कामं आवरायची आपल्याला पटापट. काय झालंय तुमचं? काम होत राहतात ग. काम करत असताना मस्करी झाली पाहिजे. आता कामं नाही करायची का? हा, अहो कामं तर होत राहतात ना, पण काम होत असताना मस्ती आला पाहिजे. एक्झॅक्टली. हे बघ, अरे 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 अरे, काय चाललंय हे? तुमचा मुलगा महाडिक इंडस्ट्रीचा एकेकाळचा मालक इंद्रजित महाडिक काय करतायत? तर चक्क भांडी घासतायत. नाही 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 नाही, घासायला लावली जातायत, तेही त्या राणीकडून. अशी वेळ शत्रूवर पण येऊ नये हो. सर, पण तुम्हाला माझ्यामुळे हे सगळं करायला लागतंय. मला वाईट वाटतं जरा. नाही नाही ग, आहेत थोडे वाईट दिवस आपल्या, जातील पण हे पण दिवस, काय प्रॉब्लेम नाही. हो, हे असंच करत राहिलास ना तर दिवस नाही, अख्खं आयुष्य ह्याच्यातच निघून जाईल. इतके वाईट दिवस बघायची वेळ येईल असं वाटलंही नव्हतं इंद्रा. मालते, तुम्ही का स्वतःला इतका त्रास करून घेताय? इंद्रा भाऊजींना हेच हवं होतं ना. त्यांनी ही वेळ स्वतःच्या अंगावर स्वतःच ओढावून आणली. मग आता भोगू देत ना. तुझंही बरोबरच आहे. आता यालाच त्या अवदसेचं ऐकायचंय, त्याला आपण तरी काय करणार? हे पण हरकत नाही, हळूहळू का होईना आईची किंमत कळेल. जेव्हा समोर होती, सोबत होती, तेव्हा आई नकोशी झाली होती, पण आता काहीच दिवसात आईसाठी माया उफाळून येते की नाही बघ. हो आई, बरोबर बोलताय तुम्ही. आईची माया जरी उफाळून आली तरी बायकोने पदराला बांधून ठेवलं असेल तर भाऊजी तुमच्याकडे कसे येतील आई? येणार. तो स्वतः तिचा पदर सोडून माझ्याकडे येणार. ती वेळ तर येणारच आहे. अजिबात नाही येणार. आई,
तू राणीसोबत जे काही वागलीस ना ते कधी विसरणार नाहीये मी. आणि हे बघ, एक ना एक दिवस तुला माझी नाही राणीची सुद्धा किंमत कळेल. आणि तो दिवस लवकरच येईल. इंद्रा, हे तुझे शब्द नाही आहेत, ज्या उद्देशाने तुझ्या डोक्यात भरवले आहेत. आत्ता तुझं डोकं ठिकाणावर नाही ना, म्हणून असं वागतोस आणि बोलतोयस. तुम्हा बाप लेखांना ना चांगलंच घोळात घेतलंय अवदसेने. तुम्ही हिच्या भोळ्या चेहऱ्याला फसलात, पण मी फसणार नाही. आई हिना, हिला मी राणीच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकणार नाहीये आता. तू तुझी लिमिट क्रॉस करतेस, लक्षात ठेव. इंदिरा भाऊजी, काय बोलताय याचं भान तरी आहे का तुम्हाला? काही झालं तरी तुमची आई येते आणि आईशी वरच्या आवाजात बोलताय तुम्ही. अहो, मालती आईंचा जीव तुमच्यासाठी तिळतिळ तुटतो. आजवर आई म्हणून त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलं ते सगळं विसरलात का तुम्ही? आणि तेही तुमच्या या बायकोसाठी. राहू दे ग उर्मिला, आता तो कोणाचं काहीच ऐकणार नाही. कारण आता त्याचे कान फक्त या भिकारड्या पोरीचं ऐकतात. हो, आता आईपेक्षा ही बायको जवळची झालीये ना. तुम्हाला विचारलंय कोणी? सर शांत व्हा. अरे मग त्यांना कळलं पाहिजे ना, मी माझ्या आईशी बोलतोय. कशाला मध्ये बोलतात त्या? आता काय झालं? कोणीतरी माझ्या बाजूने उभं आहे तर ते सुद्धा तुला खटकू लागलंय का? अगं, तुझ्या बाजूने ज्या उभे आहेत ना, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काय ते बघ आधी, समजून घे, आणि मग माझ्याशी बोलायला ये. सर आता बास करा बघू. शब्दाने शब्द वाढतो, तुम्ही नका बोलू. आणि एक मिनिट मला बोलू दे. मी शांत बसलो ना म्हणून फायदा उचलला यांनी खूप माझा. हो, बोल बाबा बोल. आईच्या नावाने ना शंख कर. अख्ख्या जगाला कळू दे कसा भांडतोस माझ्याशी ते. हो, भांडेल मी, कळू दे जगाला अख्ख्या. सर बास झालं आता. एक शब्दही बोललात ना तर मी बोलणार नाही हा तुमच्याशी. तुम्ही चला बरोबर, चला. शांत व्हा आता बस. बघितलंस ना काय म्हणाले मी? याचे कान फक्त त्या भिकारड्या अवदसाच ऐकतात. बघितलंस ना, ती बोलली तर कसं लगेच चटकन ऐकलं. हो ना, बायकोचे बैल झालेत इंदिरा भाऊजी. पण मला हे मान्य नाहीये. याचा काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवा. चल तू आज चल. आज मला तुला आणि विक्रांतला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. विक्रांतला घेऊन लगेच माझ्या रूम मध्ये ये. आई, बाकी भांडण छान करते असं तू. असंच कॅरी ऑन करू आपण पुढे, म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही. हो इंद्रा, पण मला तुझ्याशी असं भांडायला ना अजिबात आवडत नाही. हे का, आपण आवडतंय म्हणून थोडी करतोय हे सगळं. आपल्याला पेपर्स मिळवायचे आहेत ना ते सगळे, सो एवढे तर करावंच लागेल आपल्याला. मालती मॅडम, आता आपल्याला दुसरा डाव खेळायची वेळ आली आहे बरं का. ठरल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी सगळं बोलून मोकळा. हो ठीक आहे. मला वाटते कोणतरी आलंय. तुम्ही काहीच बोलू नका, शांत राहा. काकी येऊ? हो या ना, विचारताय काय? या की. तुम्ही मालती, तुम्ही आम्हाला काहीतरी सांगणार होतात ना? मला राणीचं तुमच्या विरोधातलं पुढचं प्लॅनिंग सांगायचंय. काकी, तुमच्या डोक्यात नेमकं काय? माझा ना खूप संताप झाला विक्रांत. नाही, आतापर्यंत मी तुमच्याही विरोधात गेले, पण तुम्ही मला आपलंसं केलं. पण त्या अवदसे पायी माझ्या लेकांनी मलाच दूर लोटलंय. त्यामुळे आता मी कोणाचीही गय करणार नाही. काकी रिलॅक्स. हे बघा, तुम्ही मला शांतपणे सांगा, तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, काय प्लॅनिंग आहे? ती राणी, ती अवदसा वकील होऊन सगळ्यात पहिली केस फॅक्टरीवर करणार आहे. तिला फॅक्टरीला आणि कामगारांना सगळ्यातून सोडवायचंय आणि काहीही करून माझ्या इंद्राला MDच्या खुर्चीत बसवायचंय.
तुम्ही आपल्या आहात ना, म्हणून मी तुम्हाला आत्ताच सावध करते. त्या राणीमुळे माझा इंद्रा फॅक्टरीत बसलाय असंही मला नकोय, आणि त्या राणीमुळे तुम्ही हरलायत असंही मला नकोय. जे तुमच्या हक्काचं आहे ना, त्यावर तुमचा कंट्रोल राहायला हवा. कारण तसंही जर हे सगळं इंद्राच्या हातात गेलं तरी त्याचा सगळा कंट्रोल त्या राणीकडे गेलाय, आणि तिच्या एका शब्दावर ना इंद्रा फॅक्टरी विकायलाही पुढे मागे बघणार नाही, जे होता कामा नये. काकी, ती राणी आपल्या फॅक्टरीवर केस करू शकणार नाही ना, अशी व्यवस्था करतो की नाही बघा. हॅलो, फॅक्टरीची सगळी कागदपत्र घेऊन मला भेटायला या. हां, ओके. काकी, आपल्या विरोधात तिला केस टाकू दे, अशी तयारी करतो ना की तिला मोठा शॉक बसेल. राणीने आपल्यावर केस जरी केली ना तरी ती आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली मी. सो डोंट वरी. शाबास. सर, हे विक्रांत सर आणि उर्मिला ताई बरोबर आपल्या घोळात आलेत. त्यांना असं वाटतंय की ते आपल्या बरोबर खेळ खेळतायत, पण त्यांना माहितीच नाहीये की ते खरं तर आपल्याप्रमाणे वागतायत. नाही, आपण त्यांना याच मिसकन्सेप्शन मध्ये ठेवूया, जेणेकरून आपल्याला फक्त फॅक्टरी नाही, आपलं घर सुद्धा आपल्याला परत मिळेल आणि ते रस्त्यावर येतील. आणि मालती मॅडमनी काय मस्त घोळात घेतलंय ना त्यांना, लई भारी. आभा, तुम्ही? हो, मीच आहे. असं घाबरून जाऊ नका. जे काही करताय ते आत्मविश्वासानं करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या विक्रांतनं आपल्याला फसवून आपल्याकडनं जे जे काही हिरावून घेतलंय ना, ते आपल्याला सगळं परत मिळवायचं आहे. हो आपण. त्या विक्रांत सरांना असं वाटतंय की ते आपल्याला खूप मोठा शॉक देणार आहेत. पण आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटणार. कसं करत आहे? का अहो सर, काय करता तुम्ही? सोडा इकडे द्या, मी करते. शांत उभी राहा, मी करतोय. काय करताय? हे बघा, कोणीतरी येईल, बघेल, काय म्हणेल बरं. सोडा इकडे. दिवाळीच्या दिवशी तू माझ्या पितांबरच्या निर्या करून दिल्या होतास, तेव्हा तर नाही बघितलं कोण. सो आता पण नाही काही होणार, डोंट वरी. आठवलं ना? हो, करून पहा निर्या, जमतायत का? का नाही जमणार? मला जमणार नाही असं काहीच नसतं. सर काय करताय? ह्या बाजूने सुरुवात करायची असते. माहितीये मला, मी जस्ट चेक करत होतो तुझं लक्ष आहे की नाही. आता उलट इथे अंगठा वर काढून त्याला दाबून ठेवा. काय चाललंय सर? हे बघा, जाऊ द्या, सोडा, नाही जमणार आहे तुम्हाला. का नाही जमणार? एवढं सगळं जमवून आणलंय मी, यात न जमण्यासारखं काय?
कसं आहे माहितीये का, भले आत्ता मला हे जमत नाहीये, पण जर मी ह्याची प्रॅक्टिस रोज केली तर एक ना एक दिवस मला जमलं जमेल. काय वाटतं तुला? पण हे रोज कशाला करायला पाहिजे? हे बघा, आत्ता माझ्या हाताला लागले म्हणून मला जमत नाही, नाहीतर मी नेसते ना माझी मी साडी रोज. आणि काय हो सर, हेच जर मालती मॅडम इकडे असल्या तरी जमणार आहे का तुम्हाला? आणि एवढ्या रोमॅन्टिक मोमेंटमध्ये पण तुला आईचीच आठवण का काढायची आहे ग? नाही, ते आपलं मी फक्त विचारलं, म्हणजे तेव्हाही जमणार आहे का? हो, कळतंय मला. आणि असंही आई येऊ न येऊ, इतका रोमॅन्टिक चान्स मी असाच सोडेन असं वाटलं तुला? तू पहाव मी हराव मन होई काबावर, मी लपाव तू झुराव होई असं काबर. घडला कधी समजना काही, ये कसा उंजळी चांद मखमली सर असं नाही, त्यात सगळ्या व्यवस्थित एकत्र करा आणि मग वर पिन लावा. रेशमी रेशमी बंध जोडला नावा. आता कसं बरोबर? आता आता इकडे पेन लावा. हा, ओके, परफेक्ट. हे बघ, जमलं की नाही? हो. हे बघ, माझ्यासाठी इम्पॉसिबल असं काही नसतंच. आय नो माझ्या एफर्ट्सना कोणी आता अप्रिशिएट करणार नाहीये, सो मी स्वतःच स्वतःला अप्रिशिएट करतो. वा मित्रा, यू टू गुड. मस्त केलंस, छान. फक्त टू गुड नाही, एकदम भारी, लईच भारी. बायकांना पण जमणार नाही इतक्या चांगल्या निर्या केल्यात तुम्ही. हो ना, मग आता एवढे एफर्ट्स जे मी घेतले त्या बदल्यात मला काहीतरी बक्षीस मिळायला हवं. हो, बोला ना, काय पाहिजे? सिरियसली, म्हणजे मी जर आता काही मागितलं बक्षीस तर मिळेल मला? हे बघा सर, मला कळतंय ना तुम्ही. कळतंय ना? मग प्रॉब्लेम काय? अहो सर, पण आता कसं ना, म्हणजे मग प्रॉब्लेम काय? कोणी येऊ दे, बघू दे, मला माझं बक्षीस हवंय, दॅट्स इट. हे बघा, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. तुला कळतंय सगळं आणि मलाही कळतंय. प्लीज मला माझं बक्षीस आत्ताच हवंय. काय आता मला खूप काम आहे. काम होत राहतील नंतर, आणि मला माझं बक्षीस आत्ताच हवंय. आणि तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. राणी, तुळशी आई, आमचं घर मिळवण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतोय त्यांना यश दे, आम्हाला फळ मिळू दे. मिळणार ना, मिळणार. तुला तुझ्या पापांचं फळ नक्की मिळणार. असं का बोलताय तुम्ही? मी काय पाप केलं? किती निर्लज्ज आहेस ग राणी तू. ह्या घरातून तुझ्या सासूला बाहेर पडायला भाग पाडलंस, हे पाप करून सुद्धा विचारतेस तू काय केलंस. आणि काय ग, नात्यांबद्दल लेक्चर देतेस ना. आता काय झालं, तुझी सासू माझ्याकडे आली आणि त्या तिथं जास्त खुश आहेत. घरात आल्यापासून फक्त माझं कौतुक करतायत आणि तुझ्या नावाने बोटं मोडतायत. मग काय उपयोग झाला तुझ्या संस्कारांचा,
की असं तुळशीला पाणी घालण्याचं? अहो, अंगणातली तुळस म्हणजे घराचा आत्मा असतो. तिला जपावं लागतं, तिला हळूहळू वाढताना बघावं लागतं. अहो, ती जशी थोड्याशा पाण्यामध्ये बहरते, फुलते, वाढते ना, तसंच ती आपल्याला सुद्धा सांगते की आपण सुद्धा आपल्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून आनंद मिळवायचा असतो. अहो, तुळस जपणं हे प्रत्येक सौभाग्यवतीचं कर्तव्य असतं. दारातली हिरवीगार तुळस सांगते की घरातला संसार, घरातला कारभार किती सुखानं चालू येते. आणि ह्या तुळशीच्या बाजूला आलेली ही बारीक बारीक रोपटं दिसतात का? दिसतायत ना? त्याचा अर्थ माहितीये तुम्हाला? अरे, मी पण काय विचारते, तुम्हाला कसं माहित असेल ना, मी सांगते. अहो, तुळशी वृंदावनाच्या मध्ये मध्ये ही अशी जेव्हा बारीक बारीक रोपटं येतात ना, ती सांगतात की आता तुमची भरभराट होणार आहे. सिरियसली असं असतं? हो मग, मानलं तर दगडात पण देव दिसतो. तसंच असतं ताई. आता तुम्हीच बघा ना, ही बारीक बारीक रोपटच सांगतायत की आमच्या घरात फक्त पैशाचीच नाही तर सुख आणि समाधानाची पण भरभराट होणार आहे. ए राणी, तुला जिथे चान्स मिळेल तिथे लेक्चर द्यायला सुरुवात करतेस ना? बोर होत नाहीस का ग? लक्ष्मीबद्दल सांगतेस ना मला. सासूचं काय? आता ती तर तुझ्या घरात येणार पण नाही ना? का नाही येणार? नक्कीच येते. तुम्ही बघाच, मालती मॅडमचा राग सुद्धा नक्की निवडेल. हो का? मग बघूच यात. मालती आई ह्या घरात येत आहेत का ह्या घरातली तुझी असलेली माणसं तुला एकटीला टाकून त्या घरात येत आहेत? काय झालं ग उर्मिला? काही नाही हो. तुम्हाला मान्य नसलेली तुमची ही सून किती ओव्हर स्मार्ट आहे ना याचा शो ऑफ करते. बघा ना, हाताला किती लागलंय तरी सुद्धा तुळशीला पाणी घालते. तिला दाखवायचंय ती किती संस्कारी सून आहे. दुसरं येतंय काय तिला? दुर्लक्ष कर तिच्याकडे. कसं आहे ना, मुळात सून म्हणून कसं वागावं, कसं बोलावं, सगळ्यांचा मान सन्मान कसा करावा हे काही जणांना किती समजावलं, शिकवलं तरी ते जमत नाही. आणि हिला सांगून काय उपयोग आहे? ही म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. सून कशी असावी हे हिला काय करणार आहे? काय गय, काय बघतेस? एवढं बोललं तरी लाज वाटत नाही तुला? नजरेला नजर देतेस? नजर खाली कर. सांगितलेलं कळत नाहीये तुला? नजर खाली कर. मी अशी नाही ऐकणार. उर्मिला ताई, हे बघा, माझा हात सोडा, मला लागलाय, दुखतंय ते. दुखताय ना? दुखू देत. नजरेला नजर देतेस का? हं? देशील नजरेला नजर? हं? हे बघा, सोडा माझा हात, मला दुखतंय, मी सांगते. सोडा बरं. नाही सोडणार. आज तुझा हात तुटला तरी चालेल पण मी सोडणार नाही तुझा हात.